बांगलादेशचा क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय। बांगलादेशातील हिंदूंवर हिंसाचार होत असल्याचे जर का टीका होत असेल तर बीसीसीआयनेच त्यांना पायघड्या का घातल्या असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला। कुठं गेलं यांचं हिंदुत्व की त्यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांसाठीच असतं असाही सवाल आदित्य ठाकरे विचारला। आमदार अमोल मिटकरी, केंद्र सरकार भाजपचं, बीसीसीआय भाजपचं आणि जी भाजप आणि जी भाजपची सोशल मीडिया इकोसिस्टम होती जी आम्हाला सांगत होती की बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतोय, तेच बीसीसीआय भाजपचं किंवा भाजप प्रणित बीसीसीआय आता 19 तारखेपासून वाटतं 2 टेस्ट आणि 3 T20 या बांगलादेशबरोबर खेळणार आहे। म्हणजे नक्की आम्ही समजायचं तरी काय की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतं आणि आम्ही हिंदू आठवतो। आम्ही जे हिंदू आहोत आमचा वापर फक्त निवडणुकींसाठी केला जातो भाजपकडून असं समजायचं का? हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो। आपल्या सर्वांच्याच फोनवर आलं असेल की बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतो। हे जर खरं असेल तर मग आपण क्रिकेट त्यांच्याबरोबर का खेळतोय आणि नसेल तसं भाजपने सांगावं।